लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या राजू पारवे यांना काँग्रेसमधून तिकीट न मिळाल्याने त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली। त्यावेळी राजू पारवे यांना काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी मदत केली होती। आता लोकसभेला ज्या स्थानिक नेत्यांनी मदत केली होती त्यांच्या विरुद्ध पक्षाने मोठी कारवाई केली आहे। कोणाकोणाला निलंबित करण्यात आलंय याबरोबरच आता लोकसभेला ज्यांनी बंडखोरी करत पक्षाविरोधात काम केलं त्यांच्या विरोधात काँग्रेसने कारवाई केल्यानं विधान परिषद निवडणुकीवेळी ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्या विरोधात काय कारवाई होणार, ती कधी होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी लोकसभेला तिकीट मिळालं नाही म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी देखील मिळवली। पण काँग्रेसने राजू पारवे यांच्या विरोधात श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी राजू पारवे यांचा 76,768 मतांनी पराभव केला। त्यामुळे राजू पारवे यांचं खासदार व्हायचं स्वप्न भंगलं। या निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पारवे यांना मदत केल्याचा आरोप झाला होता। त्या संदर्भातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल येताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये कुही शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष विलास राघोरते, नगर परिषद अध्यक्ष हर्षा इंदुरकर, उपाध्यक्ष अमित ठाकरे, नगरसेवक रुपेश मेश्राम, मयूर तळेकर, निशा घुमरे या 6 पदाधिकाऱ्यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलंय। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात घेतलेली भूमिका कुही शहरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील काँग्रेस आमदार फुटल्याची चर्चा होती। विधान परिषदेत महायुतीचे 9च्या 9 आमदार निवडून आले तर महाविकास आघाडीच्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला। शेकापच्या जयंत पाटील यांनी देखील आपला पराभव हा काँग्रेसचे आमदार फुटल्यामुळे झालाय असा आरोप केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील केली होती। पण काँग्रेसने अजूनपर्यंत तरी त्या आमदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। मात्र लोकसभेला पक्षाविरोधात काम केलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे। विधान परिषद निवडणुकीवेळी फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कधी आणि कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।